हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि आपण बघत आहोत व्हॉट इज मीन बाय एपिजिओटॉमी. जो काही एपिजिओटॉमी हा आपल्याला काय करायचं, क्लिअर करायचं. एपिजिओटॉमीमध्ये त्याचे डेफिनेशन असेल, देन त्याचे जे काही टाईप्स आहेत ते, आयडियल जो काही टाईम असणार आहे तो, आणि जे काही इंडिकेशन्स आहे हे आज आपण बघणार. जर आपण नॉर्मली बघितलं तर एपिजिओटॉमी जो काही वर्ड आहे तो काय शो करतो, एपिजिओ. एपिजिओ इट मीन्स जो काही पेरिनियल एरिया आहे तो पेरिनियल एरिया, आणि जो काही टॉमी आहे, टॉमी काय शो करतो का जो काही कट किंवा जो काही इन्सिजन आपण घेतो त्या इन्सिजनला काय करणार आहे, तो शो करणार आहे. आणि जो काही एपिजिओटॉमी इट मीन्स जो काही पेरिनियल एरिया आहे, हा पेरिनियल एरियावर काय करायचं, एक सर्जिकल इन्सिजन घ्यायचं फॉर देर इज ऑब्स्टेटिकल डिलिव्हरी. ज्या काही आपण डिलिव्हरीज कंडक्ट करतोय त्या डिलिव्हरीसाठी. आता या जर आपण बघितलं तर जो काही एपिजिओटॉमी वर्ड आहे, या एपिजिओटॉमीला आज अनदर वर्डमध्ये म्हणतात पेरिनिओटॉमी. पेरिनिओटॉमी. आता पेरिनिओटॉमी का म्हणणार आहे, कारण त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, जो काही पेरिनियल एरिया, ह्या पेरिनियल एरियाला काय करणार आहे, आपण कट करणार आहे, म्हणूनच आपण त्याला म्हणतो पेरिनिओटॉमी. जर आपण नॉर्मली बघितलं तर ही काही एपिजिओटॉमी ही काय असणार आहे, एक सेफ आणि इझी मेथड असणार आहे. सेफ अँड इझी. आता सेफ आणि इझी कशी, तर ती काय करते, जो काही मदर आहे या मदरमध्ये लॅसरेशन जे होणार त्याला काय करतं, प्रिव्हेंट करतं. ॲज वेल ॲज जो काही फिटस असणार त्या फिटससाठी पण काय असणार, त्याच्यामध्ये जे काही मेन इम्पॉर्टंट सेफ्टी असणार त्या सेफ्टी काय करणार आहे, रोल प्ले करणार. म्हणजे जो काही फिटसमध्ये इंजुरीज होणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी त्या काय होणार आहे, प्रिव्हेंट होणार आहे. यासोबतच ती काय असणार, इझी प्रोसिजर असणार. इझी म्हणजे सिम्पली एक काय करायचं, इन्सिजन घ्यायचं आहे, कट घ्यायचा, जेणेकरून काय होणार आहे, जी काही व्हाजायनल ओपनिंग, ही व्हाजायनल ओपनिंग काय होते, वाईड होते, आणि त्यामुळे काय होणार आहे, सेफ डिलिव्हरी होणार आहे. यासोबतच ही काय, जी काही एपिजिओटॉमी प्रोसिजर ही काय असणार आहे, एकदम इम्पॉर्टंट प्रोसिजर असणार आहे. इम्पॉर्टंट प्रोसिजर फॉर व्हॉट, देर इज अ कंडक्शन ऑफ द डिलिव्हरी. कंडक्शन ऑफ डिलिव्हरीसाठी काय एकदम इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे. यासोबत जर आपण बघितलं तर ही जी काही एपिजिओटॉमी, ही एपिजिओटॉमी आपण सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये करतो. कधी करणार आहे, तर सेकंड स्टेज ऑफ लेबर. जो काही लेबर आहे त्या लेबरच्या सेकंड स्टेजमध्ये. आता ती पण कधी, जो काही आपल्याला क्राउनिंग दिसतो. आता क्राउनिंग काय असतं, क्राउनिंग इट मीन्स जो काही फिमेल जेनायटल ऑर्गन्स आहे, या फिमेल जेनायटल ऑर्गन्समध्ये म्हणजेच तो ज्या वेळेला बेबीचा जो काही हेड आहे किंवा जो काही स्काल्पचा एरिया आहे, हा स्काल्पचा एरिया 3 to 4 सेंटीमीटर जेव्हा आपल्याला दिसायला लागतो त्यावेळेला आपण काय करतो, एपिजिओटॉमीचा कट घेतो. आता जो काही कट घेणार आहे तो कट कुठून घेणार आहे, जो काही पेरिनियम एरिया आहे तो पेरिनियम एरिया. आता पेरिनियम एरिया असतो काय, तर जो काही व्हाजायनल ओपनिंग आहे, या व्हाजायनल ओपनिंग म्हणजे जो काही आउटर एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे यामध्ये, आणि जो काही ॲनस एरिया आहे यामध्ये जो काही मिड लाईन असते, जो काही लाईन असते, आणि त्याच्यामध्ये जो काही स्पेस प्रेझेंट आहे, दॅट स्पेस कॉल्ड एज पेरिनियम. आणि ह्याच पेरिनियमवरती काय करतो, आपण कट घेतो. आता ज्या वेळेला क्राउनिंग दिसणार त्यावेळेला आपण काय करणार, इथे इन्सिजन घेणार आहे. ह्या इन्सिजनमुळे काय होतं, जो काही व्हाजायनल ओपनिंग आहे ही वाईड होते, आणि बेबी डिलिव्हरी जी असणार ती काय होते, इझी होते. नेक्स्ट आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ द एपिजिओटॉमी. सो डेफिनेशन असते काय, डेफिनेशन जर आपण बघितले, एपिजिओटॉमी काय, इट इज अन इन्सिजन, इट इज अ इन्सिजन, इट इज अ सर्जिकल इन्सिजन, सर्जिकल इन्सिजन टेकन ऑन posterior wall of vagina and perineum. जो काही पोस्टेरियर वॉल ऑफ वजायना आहे, पोस्टेरियर वॉल ऑफ वजायना कोण असणार आहे, जो काही वजायनाचा इंटरनल पार्ट आहे त्या इंटरनल पार्टमध्ये जो काही पोस्टेरियर वॉल असणार आहे पोस्टेरियर साईडचा तिथे, आणि जो काही पेरिनियमचा एरिया, ह्या पेरिनियमच्या एरियाला काय करायचं, आपल्याला कट घ्यायचं. म्हणजेच काय का पोस्टेरियर वॉल ऑफ दी वजायना अँड पेरिनियम फॉर इझी अँड सेफ एक्सपल्शन ऑफ, इझी आणि सेफ एक्सपल्शन काय, एक्सपल्शन ऑफ फिटस. जो काही फिटस आहे या फिटसचा काय करायचं आहे, इझी आणि सेफ एक्सपल्शन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही मदरचे आणि जे काही फिटस आहे या फिटसचे काय करायचे, जे काही कॉम्प्लिकेशन असणार ते काय करायचे, रिड्यूस करायचे. आणि त्याचा जो काही मेन पर्पज असणार आहे ते पर्पजमध्ये काय असणार, जो काही व्हाजायनल ओपनिंग, या व्हाजायनल ओपनिंग काय करायचं, आपल्याला वाईड करायचं. आणि फॉर दॅट वाईडनिंग आपण काय करणार आहे, जो काही कट आहे तो कट घेणार आहे. जर आपण याचे ऑब्जेक्टिव्ह बघितले तर ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, नॉर्मली जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे ह्या ऑब्जेक्टिव्हमध्ये इन्क्लूड होतो. नॉर्मली जो काही व्हाजायनल ओपनिंग, ह्या व्हाजायनल ओपनिंगला काय करतो आपण, वाईड करतो. म्हणजेच तो काय, नंबर 1 फॉर वाईडनिंग द, जो काही व्हाजायनल ओपनिंग आहे त्या व्हाजायनल ओपनिंगला काय करायचं, वाईड करायचं. व्हाजायनल ओपनिंगला वाईड करण्यासाठी. देन नेक्स्ट म्हणजेच काय, जो काही व्हाजायनल ओपनिंगचा डायमीटर असणार हा डायमीटर काय करतो, आपल्याला इन्क्रीज करतो, जेणेकरून काय होणार आहे, जे काही लॅसरेशन असणार आहे ॲज वेल ॲज जे काही फिटसच्या बॉडीचे जे काही हेड आहे त्या हेडला इंजुरीज ज्या काही होणार आहे त्या काय होतात, प्रिव्हेंट होतात. कारण हा जो काही ओपनिंग आहे ह्या ओपनिंगमध्ये काय करतो आपण, असा एक इन्सिजन घेणार आहे, कट घेणार आहे, आणि त्या कटमुळे काय होणार आहे, जो काही व्हाजायना आहे हा व्हाजायना काय होतो, म्हणजे जो काही एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, हे एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स काय होणार आहे, त्याचा जो काही डायमीटर असणार हा डायमीटर इन्क्रीज होणार आहे. अँड विथ दॅट द डायमीटर काय असणार आहे,
जो काही ओपनिंग मधून काय होणार आहे, इझिली फिटसची डिलिव्हरी होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे टू प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन टू फिटस. जो काही फिटस आहे या फिटसला जे काही कॉम्प्लिकेशन होणार आहे ते कॉम्प्लिकेशन काय करायचे आपल्याला प्रिव्हेंट करायचे, म्हणजे ज्या काही बर्थ इंजुरीज त्या काय करायच्या प्रिव्हेंट करायच्या. अँड जो काही मदरचं काय, तर मदरचं जे काही लॅसरेशन असणार आहे हे लॅसरेशन काय करायचं आपल्याला प्रिव्हेंट करायचं. लॅसरेशन म्हणजे काय, की ज्या काही बर्थ इंजुरीज मदरच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला होणार आहे त्या बर्थ इंजुरीज काय करायच्या आपल्याला प्रिव्हेंट करायच्या. आणि त्या प्रिव्हेंशनसाठी काय करणार आहे आपण, हे इन्सिजन घेणार आहे. देन नेक्स्ट जर आपण ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर काय असणार आहे, टू मिनिमाइज स्ट्रेचिंग. जी काही मदरची स्ट्रेचिंग आहे ही स्ट्रेचिंग काय करायची, रिड्यूस करायची. स्ट्रेचिंग काय असणार आहे, स्ट्रेचिंग इट म्हणजे काही ओव्हर इलास्टिकनेस जो आहे त्या इलास्टिकनेसच्या पण काय असणार आहे पलीकडे जाऊन काय होणार आहे, ओव्हर स्ट्रेच होणार आहे. जो काही मदरचा एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे ते ओव्हर स्ट्रेचिंग काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचं, जेणेकरून काय होणार आहे, जे काही लॅसरेशन असणार आहे ते पण रिड्यूस होणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट असणार आहे त्याचे इंडिकेशन्स. आता इंडिकेशन म्हणजे काय, तर जे काही कंडिशन्स आहे त्या कंडिशनमध्ये काय करतो आपण, इपिजिओटॉमी परफॉर्म करतो. म्हणजे नॉर्मली अशा कंडिशन का ज्या कंडिशनमध्ये काय, तर नॉर्मल डायरेक्टली चाइल्डची जी काही जे काही डिलिव्हरी आहे ही डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, जो काही व्हाजायनल ओपनिंग ही वाईड करणं गरजेचं आहे. तर असे कोणकोणते इंडिकेशन असणार आहे, त्याच्यामध्ये नंबर 1 इंडिकेशन असणार आहे रिजिड व्हाजायना. जर व्हाजायनल ओपनिंग रिजिड असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, इपिजिओटॉमी परफॉर्म करतो. आता रिजिड म्हणजे काय, तर ती काय असणार, त्याच्यामध्ये जी काही इलास्टिसिटी असणार आहे ती लो असणार आहे. आणि त्यामुळे जर इलास्टिसिटी प्रॉपर नसेल तर व्हाजायनल ओपनिंगची जी काही स्ट्रेचिंग असणार आहे ती स्ट्रेच प्रॉपरली होणार नाही. म्हणजेच लॅक ऑफ इलास्टिसिटी, जी काही इलास्टिसिटी ही काय असणार आहे लो असेल तर आपण करतो. देन नेक्स्ट बिग साईज बेबी. जर बिग बेबी असेल, बेबीची जर साईज हाय असेल ॲज कम्पेअर टू जे व्हाजायनल ओपनिंग, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला इपिजिओटॉमी काय करणं गरजेचं असणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर देयर इज अ पास्ट हिस्ट्री. जी काही पास्ट हिस्ट्री ऑफ व्हाजायनल ऑपरेशन, जे काही व्हाजायनल ऑपरेशन किंवा व्हाजायनल इन्सिजन जर पास्टमध्ये घेतले गेलेले असेल तर त्या कंडिशनमध्ये काय करणं गरजेचं आहे, इपिजिओटॉमी. कारण जर काही व्हाजायनल इन्सिजन जर पास्टमध्ये घेतलेले असेल तर ते इन्सिजन परत काय होऊ शकतं, लॅसरेटेड होऊ शकतं आणि ती काय होऊ शकते, परत वुंड फॉर्मेशन होऊ शकतं. आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय करतो आपण, ज्या काही व्हाजायनल ओपनिंग्स आहे त्या व्हाजायनल ओपनिंगमध्ये इपिजिओटॉमी कंडक्ट करणार. देन नेक्स्ट असणार आहे ऑब्स्टेटिकल केसेस. ऑब्स्टेटिकल केसेस. आता ऑब्स्टेटिकल केसेस काय, तर ज्या काही डिलिव्हरीच्या केसेस आहेत त्या डिलिव्हरीच्या केसेस म्हणजे जे काही डिलिव्हरी असणार आहे, जे काही बेबीचं हेड हे जर लार्ज असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला करणं काय असणार आहे, गरजेचं असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे प्रेझेंटेशन ऑफ द बेबी. आता बेबीच्या प्रेझेंटेशनवरती कसं, तर जे काही नॉर्मल प्रेझेंटेशन सोडून जे काही ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन यामध्ये करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे जर फेस प्रेझेंटेशन असेल, बुरो प्रेझेंटेशन असेल, शोल्डर प्रेझेंटेशन और ब्रीज प्रेझेंटेशन असेल, त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही व्हाजायनल ओपनिंग असणार आहे ही काय असणार आहे, नॅरो असणार आहे. आणि ती व्हाजायनल ओपनिंग नॅरो असल्यामुळे काय होणार आहे, मदरमध्ये आणि बेबीमध्ये दोघांनाही कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ शकतात, बर्थ इंजुरीज होऊ शकतात. आणि त्यामुळे काय करणार आहे, जे काही प्रेझेंटेशन असणार आहे हे प्रेझेंटेशन जर वेगळं असेल नॉर्मल प्रेझेंटेशनपेक्षा, म्हणजे व्हर्टेक्स प्रेझेंटेशन सोडून बाकीचे जर प्रेझेंटेशन असेल तर त्या कंडिशन काय करणं गरजेचं आहे, जे काही व्हाजायनल ओपनिंग्स आहे याचे इपिजिओटॉमी करणं गरजेचं असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे जे काही ओपनिंग्स आहे, या ओपनिंग्समध्ये जर समजा रिजिडिटी कम्प्लिटली आहे, पण त्यासोबतच जर समजा ही जी काही व्हाजायना आहे ह्या व्हाजायनल ओपनिंगमध्ये आणि जो काही पेरिनियम एरिया, ह्या पेरिनियम एरियामध्ये कोणती ॲबनॉर्मॅलिटी असेल त्यामुळे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होत नसेल तर त्या कंडिशनमध्ये पण करणं काय असणार आहे, गरजेचं असणार आहे. ॲबनॉर्मल पेरिनियम म्हणजेच काय, तिथे जो काही इलॅस्टिसिटी असणार आहे ही काय होणार आहे, लॅक ऑफ इलॅस्टिसिटी होणार आहे. आणि लॅक ऑफ इलॅस्टिसिटीमुळे काय करणं गरजेचं असणार आहे, आपल्याला जी काही इपिजिओटॉमी आहे ही इपिजिओटॉमी करणं गरजेचं असणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट असणार आहे त्याचा टायमिंग. आता टायमिंग कसं बघतो आपण, तर इपिजिओटॉमीचा जो काही टायमिंग असणार आहे, इपिजिओटॉमी जी करतो आपण त्या टायमिंगमध्ये एकदम आयडियल जो काही टाइम असणार त्या टाइममध्ये करणं गरजेचं आहे. जर आपण नॉर्मली बघितलं, जर इपिजिओटॉमी अर्ली झाली, एकदम टू अर्ली परफॉर्म केली किंवा टू लेट परफॉर्म केली तर जे काही चान्सेस आहे किंवा कॉम्प्लिकेशन असणार आहे ते काय असतात, हाय असतात. जर आपण ती टू अर्ली परफॉर्म करत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही चान्सेस ऑफ दी ब्लिडिंग आणि चान्सेस ऑफ दी जो हिमॅटॉम असणार आहे तो हाय असणार आहे. आणि जर ती टू लेट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जो काही लॅसरेशन असणार आहे ते लॅसरेशन कम्प्लिटली मदरचे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे त्याला होणार आहे. आणि ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय करणं गरजेचं, आपल्याला जो काही आयडियल टाइम असतो इपिजिओटॉमीचा तो आयडियल टाइम असणं खूप गरजेचं आहे. आता आयडियल टाइम कोणता असणार आहे, तर जो काही आयडियल टायमिंग आहे तो आयडियल टायमिंगमध्ये सेकंड स्टेज ऑफ लेबर.
आता सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये पण जर आपण स्पेसिफिकली बघितलं तर तो जो काही टायमिंग असणार आहे तो क्राउनिंगचा टायमिंग असणार, म्हणजे जो की आपल्याला क्राउनिंग दिसते. क्राउनिंग काय असते, जो काही फिटसचा हेड आहे, हे फिटसचं हेड ज्यावेळेला आपल्याला 3 to 4 सेंटीमीटर पर्यंत दिसणार आहे त्या कंडिशन आपण म्हणतो क्राउनिंग. आणि त्या क्राउनिंगच्या कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, जे काही त्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन येणार क्राउनिंगच्या टायमिंग त्यावेळेला काय करतो आपण एपिजिओटॉमी परफॉर्म करतो. आणि हे एपिजिओटॉमीचा हा जो काही आयडियल टाइम आहे हा आयडियल टाइम असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय होतात, डेव्हलप होतात. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट आहे त्याचे टाइप्स ऑफ दी एपिजिओटॉमी. आता टाइप्स काय असणार आहे, जर आपण टाइप्स बघितले एपिजिओटॉमीचे तर त्याच्यामध्ये मेनली 4 टाइप्स करतात एपिजिओटॉमीचे. त्याच्यामध्ये नंबर 1 टाइप असणार आहे मेडिओलॅटरल. आता मेडिओलॅटरल एपिजिओटॉमी काय असते, तर मेडिओलॅटरल एपिजिओटॉमी म्हणजे जो काही फोरचिटचा एरिया आहे, फोरचिटचा एरिया म्हणजे कोणता, तर जे काही कनेक्शन असतं लॅबिया मेजर आणि मायनोराचं ते जे लोअर साईडचं म्हणजे जे काही पोस्टेरियर साईडचं कनेक्शन असणार आहे त्याला आपण म्हणतो फोरचिट. आता हा जो काही फोरचिट आहे या फोरचिटपासून काय करायचं आपल्याला इन्सिजन घ्यायची, म्हणजे कोणत्याही एपिजिओटॉमीमध्ये जे काही 3 एपिजिओटॉमी या आपण फोरचिटपासून घेतो, फक्त एकच एपिजिओटॉमी जी असणार आहे लॅटरल साईडची ती आपण फोरचिटपासून घेणार नाही. आता जे काही फोरचिट आहे या फोरचिटपासून काय करायचं आपल्याला मेडिओलॅटरल ज्यावेळेला आपण एपिजिओटॉमी करतो त्यावेळेला जर काही डाऊनवर्ड आणि आउटवर्ड काय करायचं इन्सिजन घ्यायचे, म्हणजे एक डाऊनवर्ड चालायचं आणि आउटवर्डला चालायचं. म्हणजेच काय तर जे काय 45 to 60 डिग्री अँगलमध्ये काय करणार आपण इन्सिजन घेणार आहे फ्रॉम दी फोरचिट. आणि इथे सेंटर काय असणार आहे फोरचिट असणार आहे, तिथून काय करतो आपण 2.5 सेंटीमीटर पर्यंत काय करणार आहे इन्सिजन घेणार आहे, म्हणजे एवढा काय असतो डिस्टन्स असतो. आणि त्याला आपण म्हणतो मेडिओलॅटरल, म्हणजे मेडियल साईड सोबतच काय करायचं लॅटरल साईडला आपण इन्सिजन घेणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे मेडियल किंवा मेडियन एपिजिओटॉमी. आता मेडियन म्हणजे काय, तर जो काही मेडियल एरिया आहे, मिडलाईनचा जो काही एरिया आहे या मिडलाईनच्या एरियापासून काय करणार आहे आपण इन्सिजन घेणार आहे. म्हणजे जो काही सेंटर पॉईंट कोण असणार आहे तो फोरचिट असतो, आणि त्या फोरचिट पासून काय करायचं आपल्याला जो काही डाऊनवर्ड पोझिशन या डाऊनवर्ड पोझिशनला काय करायचं आहे आपल्याला इन्सिजन कट घ्यायचा आहे, आणि तो कट आपण घेतो त्याला आपण म्हणतो मेडियल एपिजिओटॉमी. बट इथे एक गोष्ट ध्यान ठेवायची का जो काही कट असणार आहे हा कट कंप्लीट जो काही ॲनल कॅनल आहे ह्या ॲनल कॅनल पर्यंत घ्यायचा नाही, जेणेकरून काय होणार नाही जो काही ॲनल कॅनल आहे याचा जो काही ट्रॉमा किंवा इंजुरी प्रिव्हेन्शन होणार आहे. देन आपण जर नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट असणार आहे लॅटरल एपिजिओटॉमी. आता लॅटरल एपिजिओटॉमी म्हणजेच की जो काही एपिजिओटॉमी या एपिजिओटॉमीमध्ये आपण काय करतो लॅटरली काय करणार आहे एपिजिओटॉमी घेणार आहे, म्हणजेच 1.5 सेंटीमीटर फोरचिट पासून काय करायचं वरती एपिजिओटॉमी करायची. तो काय करणार आपण कम्प्लिटली लॅटरल अँगलमध्ये घेणार आहे, जेणेकरून काय होणार आहे जे काही लॅसरेशन असणार आहे टू द ॲनस आणि बाकी जे काही इलॅस्टिक जो काही रिजिडिटी असते ती रिजिडिटी जर तिथे प्रेझेंट असेल त्या कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे लॅटरलला एपिजिओटॉमी करणार. ही जर कोणताही ॲबनॉर्मॅलिटी असेल फोरचिटमध्ये किंवा काही स्कार फॉर्मेशन वगैरे असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो लॅटरल एपिजिओटॉमी कंडक्ट करणार. देन नेक्स्ट असणार आहे जे शेप. आता जे शेप एपिजिओटॉमी म्हणजे काय, तर सिंपल मिडलाईन मध्ये आपल्याला काय करायचं एपिजिओटॉमी कनेक्ट करायची. 1.5 सेंटीमीटर पर्यंत काय करतो आपण डाऊनवर्डला मिडलाईन मध्ये काय करणार आहे कट घेणार आहे, आणि त्याच्यानंतर एकतर 5 o'clock किंवा 7 o'clock मध्ये काय करणार आहे आपण जे शेप मध्ये काय करतो कट घेतो, त्याला आपण म्हणतो जे शेप एपिजिओटॉमी. पण ही काय करतो आपण एकदम रेअर एपिजिओटॉमी आहे, ती आपण मोस्टली कनेक्ट करत नाही. जे काही मोस्ट कॉमन एपिजिओटॉमी ते कोणते असणार आहे, जे काही मिडलाईन एपिजिओटॉमी आणि जे काही लॅटरल एपिजिओटॉमी या काय एकदम इम्पॉर्टंट आणि काय मोस्ट कॉमन एपिजिओटॉमी जे आपण काय करतो कंडक्ट करतो ड्युरिंग द टाइम ऑफ ज्या ऑब्स्टेटिक्स असणार आहेत त्याचं. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर त्याचे ॲडव्हान्टेजेस, म्हणजे जे काही ॲडव्हान्टेजेस आहे एपिजिओटॉमीज काय काय ॲडव्हान्टेजेस असणार आहे ते आपण बघणार आहे. आता जर आपण ॲडव्हान्टेजेसचा विचार केला तर ॲडव्हान्टेजेसमध्ये नंबर 1 इन्क्लूड होतो म्हणजे मॅटर्नल ॲडव्हान्टेजेस आणि फिटल ॲडव्हान्टेजेस. दोघांसाठी काय त्याचे ॲडव्हान्टेजेस सेपरेट असणार आहे. नंबर 1 असणार आहे मॅटर्नल. फॉर दिस मॅटर्नल देर इज अ प्रिव्हेंट लॅसरेशन. जे काही लॅसरेशन आहे हे लॅसरेशन काय होतं प्रिव्हेन्शन होतं. आता लॅसरेशन म्हणजे काय, जे काही वुंड फॉर्मेशन जो काही अप्पर मोस्ट एरिया असणारे लेअर असणारे तो काय होतो रिमूव्ह होतो, आणि तो रिमूव्ह करण्यापासून काय होतं प्रिव्हेन्शन होतं, त्यालाच आपण म्हणणार लॅसरेशन, आणि त्या लॅसरेशनचं काय होणार आहे प्रिव्हेन्शन होणार. देन नेक्स्ट ती जी काही वुंड असणार ती कशी असणार आहे क्लिअर वुंड, म्हणजे ती जी काही वुंड आपण घेतो किंवा सर्जिकल इन्सिजन घेतो ते कसं असणार आहे क्लिअर असणार आहे, आणि ते काय असणार आहे स्टराईल असणार, जेणेकरून ते कोणतंही इन्फेक्शन काय होत नाही स्प्रेड होत नाही. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर इझी हिलिंग त्याचं होणार आहे. काय होणार आहे तर इझी हिलिंग. मग त्या इझी हिलिंगमुळे काय होणार नाही जो काही एक्सेसिव्ह मदरला एनर्जी वेस्ट करायची गरज नाही राहणार, आणि जेणेकरून काय होणार जे काही लॅसरेशन जर प्रिव्हेंट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये लॅसरेशनच्या कंपॅरिझनमध्ये काय होणार ते इझी हिल होणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर रिड्यूस ड्युरेशन ऑफ द लेबर. जे काही लेबरचं ड्युरेशन आहे हे ड्युरेशन काय होतं रिड्यूस होतं. आता रिड्यूस कसं होणार आहे, कारण जो काही
फिटस आहे ह्या फिटसची ज्या वेळेला डिसेंड डाऊन होणार आहे तर ते डिसेंड डाऊन कसं होणार आहे इझिली होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे जो काही लेबरचा ड्युरेशन असणार आहे तो काय होतो रिड्यूस होतो. आता जर लेबरचा ड्युरेशन रिड्यूस होत असेल त्याचा अर्थ काय असणार आहे जो काही लेबरचं पेन असणार आहे हे पेन पण काय होणार आहे रिड्यूस होणार आहे म्हणजेच काय लेबर पेन डिक्रीज होते. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर रिड्यूस ट्रॉमा अँड टू दिस पेल्विक फ्लोअर जो काही पेल्विक फ्लोअर आहे या पेल्विक फ्लोअरचा काय असणार आहे जो काही ट्रॉमा होतो तो काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. आता पेल्विक फ्लोअर काय असणार आहे जो काही मसल्स असतात पेल्विक फ्लोअरच्या म्हणजे जो काही पेल्विक एरिया आहे ब्रीम एरिया त्या एरियामध्ये जे काही मसल्स आहे त्या मसल्सचा काय होतो जो काही ट्रॉमा असतो तो ट्रॉमा रिड्यूस होतो आणि त्यालाच आपण हे काय असणार आहे ॲडव्हान्टेजेस टू दी मदर. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर फिटल ॲडव्हान्टेजेसमध्ये काय होणार आहे जो काही फिटस आहे ह्या फिटससाठी काय असणार आहे ॲडव्हान्टेजेस असणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल जो काही स्ट्रेस आणि स्ट्रेन असणार आहे फिटल हेडवरती तो काय होतो रिड्यूस होतो. नंबर 1 रिड्यूस स्ट्रेस अँड स्ट्रेन जो काही स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे तो काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे रिड्युसेस दी प्रेशर जे काही प्रेशर आहे म्हणजे काही फिटस हेडवरती जे काही प्रेशर एक्झर्ट होतं बाय दर इज जे काही लॅटरल वॉल्स असेल आणि पेल्विक फ्लोअर असेल त्यापासून काय होणार आहे जे काही प्रेशर आहे ते काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे रिड्यूस कॉम्प्लिकेशन जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात बेबीला कोणते कॉम्प्लिकेशन तर जे काही बर्थ कॉम्प्लिकेशन असतात ते बर्थ कॉम्प्लिकेशन काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. आणि जर बर्थ कॉम्प्लिकेशन रिड्यूस होत असेल त्या कंडिशनमध्ये जे काही बेबी असणार ते कसं असणार आहे हेल्दी असणार आहे. देन त्याच्यामध्ये काय होणार आहे सेफ अँड स्मूथ डिलिव्हरी डिलिव्हरी जी काही बेबीची डिलिव्हरी ही डिलिव्हरी काय होणार आहे एकदम सेफली होणार आहे यासोबतच काय होणार आहे एकदम स्मूथली होणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर त्याचे असणारे कॉम्प्लिकेशन म्हणजे एपिजिओटॉमीचे फक्त ॲडव्हान्टेजेसच नाही आहेत त्याच्यासोबत काय असतात त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण असणार आहे. जर आपण त्याच्या कॉम्प्लिकेशनचा विचार केला तर कॉम्प्लिकेशनमध्ये नंबर 1 जे काही कॉम्प्लिकेशन आहे ते कॉम्प्लिकेशन असणार आहे हिमॅटॉमा म्हणजेच काय तर जे त्याच्यामध्ये होऊ शकतं एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जो काही ब्लड आहे ते ब्लड पण लॉस होऊ शकतं म्हणजेच काय होणार आहे जो काही हिमोरेज आहे तो हिमोरेज जर प्रेझेंट असू शकतो ॲज वेल ॲज तिथं काय होणार आहे हिमॅटॉमा. देन नेक्स्ट असणार आहे तिथे एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काय येणार आहे स्वेलिंग येऊ शकते म्हणजे जो इन्सिजनल कट घेतलाय त्या इन्सिजनल कटमध्ये स्वेलिंग येणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे त्या एरियामध्ये स्कार फॉर्मेशन होऊ शकतं. स्कार फॉर्मेशन काय असणार आहे आफ्टर दी वुंड ते काय तिथं काय होणार आहे एक स्कारचं फॉर्मेशन होणार आहे. देन जर नेक्स्ट आपण बघितलं तर पेरिनियल जे काही लॅसरेशन आहे त्याचे चान्सेस पण काय होतात इन्क्रीज होतात. पेरिनियल लॅसरेशन काय नॉर्मली जे काही व्हाजायनल लॅसरेशन आहे ते तर डिक्रीज झालं बट पेरिनियल जे काही लॅसरेशन असणार आहे हे लॅसरेशन काय होतं इन्क्रीज होतं. पेरिनियल लॅसरेशन इट मीन्स जो काही पेरिनियलचा एरिया आहे ह्या पेरिनियल एरियामध्ये काय होतं जर प्रॉपर तेवढा वाईड एरियामध्ये जर इन्सिजन झालेलं नसेल आणि जर फिटसची साईज हाय असेल किंवा इन्क्रीज असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार जो काही पेरिनियम आहे याचं लॅसरेशन होतं. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट असणार आहे जे काही एक्सटेन्शन असणार आहे इन्सिजनचं ते एक्सटेन्शन पण होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. इन्सिजन घेतला बट तो इन्सिजन जर थोडासा स्मॉल असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे तो जो काही इन्सिजन आहे त्या इन्सिजनचं एक्सटेन्शन होण्याचे चान्सेस हाय असतात. सो इथं आपला हा जो काही पॉईंट आहे एपिजिओटॉमीज हा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच.